सुंदरे काय मस्त वातावरण आहे ना, मस्त जंगल आहे. तू म्हणली तीच खरं या जंगल में मंगल करायचं सुंदरे आज आपल्याला. हा मग अशी लांब का अशी जवळ ये ना सुंदरे, लाज नको है ना. अहो काय झालं तुम्हाला? काय नाही, जरा भास झाला वाटते. जाऊ दे बर, तू ये ना अशी जवळ सुंदरे. सुंदरे काय करताय? सुंदरे तू इकडून कस काय आले? अहो शेकोटी पेटवायची ना, काड्या न्यायला गेलते. तू इकडून मग म्हणलं तिथं इथून निघलं पाहिजे. सुंदरे भूत आहे, मला असं वाटतं तिथं भूत. हा भूत आहे. अहो काय म्हणतात? अगं अगं तू शिकुटी राहू दे तशीच. विजवून तर येऊ दे की. नाही 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 सुंदरे, शिकुटी तशीच जाणू दे. लय बोल्या कटळा आला खरे, लय वैताग आला. महाराज कधी यायचा? दम काढ जरा, त्यातच मी बी बघतोय ना. मला आला कटळा. अरे आयला मारा बिराज आता पांढरा हानीन गड्या. मला फोन लावू करते रे. लावा लावा लवकर फोन. महाराज आहे नेमका. लय डोक्याला ताप दिला का त्याने. घाल तोंडात तोंड माझ्या पार. काय तुला तर अक्कल बिक्कल कधी पुन्हा तुला बोल्या म्हणाव का कोल्या म्हणाव. अरे कुठं गेला रे त्या तांत्रिकाचा खवड्याचा नंबर? हो गावला गावला. लका बोल्या, ह्याचा नंबर तर स्विच ऑफ लागतो या. स्विच ऑफ? ही तांत्रिक काय स्विच ऑफ फोन करून गोदडीत झोपला का काय तेच मला कळा ना. काली कुली महाकाली कलकत्ते वाले धन की रक्षा करने वाले हरिओम फस्टस. भावी हाय वय महाराज. काय तुला पत्राचा वाटला का ती? काय तुला अक्कल बिक्कल आहे का नाही? अहो महाराज बारक लिखवायची कवळा काळी जाय त्याचा घाबरला ना तुम्ही अचानक प्रकट झाल्यामुळं. भेलय का ते? हो हम एका मिनिटात नीट करतो. हा औषध आहे का? जय अली काली महाकाली कलकत्ते वाली, बच्चे का दिमाग है खाली खाली, उसको उदी लगाई जाए बिना डरने वाली. असं का महाराज? कुठे भोट्याला फाडूनच खतम. हिथं भुकला हिथं पडेला पडेल. चला महाराज दम दाखवाय. हा चला चला चला. ए खरं उचल उचल खरं. महाराज चला लवकर. औषध लई जालीम दिसतंय गड्या. जय महाकाली कलकत्ते वाली, कर दे इस धन की तू रखवाली, भर दे इस भिकारी की झोली. तुला म्हणतंय पहिल्याच प्रयत्नात तुम्हाला यश प्राप्त झालंय. नाही महाराज, मी लय नशीबवान आहे. मला घरी सुद्धा पहिल्याच प्रयत्नात यश मिळालं होतं महाराज. पुढचं बोलू नकोस. नाही खोदाय चालू कर. खोदाय चालू कर. थांबा एक मिनिट. बोल्या मला अलीकडल्या साईडला येऊन दे. थांब. जय महाकाली कलकत्ते वाली, ही महाराज काय डान्स बार मध्ये कोरिओग्राफर होता का काय? तुला कस काय माहित रे? आम्ही एकदा आलतो म्हणून म्हणलं. मला आता धन गावणार, मग मी आता राजा होणार, मग माझी राणी, माझं लगीन, मग माझी अंगण गाडी, मग माझी मजाच मजा. पांडा सुंदराबाईनी अरे पळा पळा दानाचा हांडा गावलाय. पळा लवकर. खजिना गावला खजिना. आता सुंदरे आपण दोघं राजा राणी. आता तू माझी दासी दासी. हे मकिया, अरे या बघा दानाचा हांडा. हे मकिया रताळ्या कुठे जण इथं तर खाटाच आहे नुसता. ते उकरल्याशिवाय कसा हांडा गावणार पांडा? त्याच्या आईला सका उकरायचं का अजून? मग उकरल्याशिवाय हांडाच गावणार. थांबा, मला माझ्या आधी दक्षिणा द्या. दक्षिणा? त्याच्या आईला इथंच आमचा भिकार बघून हातात चिंबू झाला. तू आला भीक मागायला लगेच. दक्षिणा मागते. अरे आधी धन तर गहू, मग तुला दक्षिणा देतो. अरे तुमच्या नशिबात असेल तर धन सापडेल. मला कुणाच्या असल्या फुकट्या धनाची आशा नसते. मला माझी आधी दक्षिणा द्या.
अहो तांत्रिक बाबा, एवढं मोठं सुनसान जंगल आहे, तुम्ही एवढं मोठं मांत्रिक आहेत ना, आणि तुम्ही भूताला असं गुंडून बाटलीत ठेवता ना, मग कसं आहे, आम्हाला धनग उचत थांबा की इथं. आम्हाला भ्या वाटतं भ्या वाटते. इथं भूत भूत भूत. असली भूत मी अशी माझ्या दाढीत घालतो, दाढी तशी गाठ मारतो. मग थांब ना. टेलर भरून भूत अडकवली दिसते का तुला? आयला होय मग तर दोत्रात बी 4-5 ठेवली असतात भूत. त्रास जाऊ नको अजिबात. माझी दक्षिणा द्या. मग क्या ह्या महाराजाचा लय दक्षिणा वाढायला लागलाय बघ. बघ. मीटर लयच वाढायला लागलाय. 4 पैशाच्या थोबाडा फेक आणि हाकलून दे बरं ह्याला पहिले ना. तू इकडे दे, जाऊ द्याला हाकलून द्याला. ए महाराज दे 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 त्याला हाकलून. तुझं अकाउंट आहे का मेन लाईन? नाही मेन लाईन नाही, ऑनलाईन अकाउंट आहे का? अरे मी काय ऑनलाईन महाराज आहे का? अरे गुगल पे आहे का तुझं? चल चल चल. ए का तोंड्या ए खोद खोद खोद, ए, खोद. खोद खोद. दर 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 पाठी ए पांडा मी काय म्हणतो ऐकून घे. काय? हिस्सा 2 होणार आहे आता सांगतोय मी. हिस्सा 2. अरे आपण 4 जण, हिस्सा 2 कुठलं? तसलं जमणार नाही. एक हिस्सा माझा आणि एक हिस्सा तुमच्या तिघांचा. ए सर रे तिकडं. तुझा मोडका बसविला आम्ही काय जुळी दिसतोय वे तुला? पांडा हा अरे त्या मांत्रिकाचा आवाज आहे मगाच्या. मारले मला भूताने. बाबा काय झालं तुम्हाला? असं लाल टमाट्यासारखा का झालाय कोणी हाणल्याने? अरे जीव वाचवा तुम्ही. जीव वाचवा. भूत भूत. अरे जीव वाचवा रे तुमचा. अहो तुम्ही तर एवढे महान तांत्रिक, ह्या जंगलातले भूत काढणारे, आणि तुम्हाला भूताने कस काय मारलं? अरे कसला मांत्रिक बिंत्रिक नाही का मी तर भोळ्या बाबड्या लोकांना फसवत असतो बाबा. भूत आहे इथं. पळा, 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 पळा. सुंदरे, बघ सगळं तुझ्यामुळे झालं बरं. तुम्ही फक्त मलाच दोष द्या. अहो घरात खाऊन नुसतं खत करण्यापेक्षा काहीतरी कामधंदा करा म्हणलं होतं तर लागलं नुसतं मला बडा करायला. गुप्तधन नव्हतं शोधायला लावलं तुम्हाला. आता राहू दे, जीव वाचवून पळ. तू लोक भूत आहे भैया. भूत भूत बोल्या बोल्या कुठे हो हो मग त्या कुठे जंगलात नाही मोठे भूत आहे काय आपल्याकडे यायला लागले बोले बोले बोले
अयो लय मोठं भूत आहे बोल्या. आता खरंच बेकारी झाली माझी बोली. आता काय बसायचं भगवान. तुझा मुर्दा बचिवला तुझा. मी माझ्या नवऱ्याला बी घाबरत नाही, तुला काय घाबरू? हा थांब. तुझ्यामुळे माझा डोळा पडदा साडलं. तुझ्यामुळे मला अटॅक आला असता पिऊन पिऊन नारसाळ्या भूत बनून लोकांना घाबरतो काय? मार मार. भूत नाही. भूत नाही मग अरे काय सांगू बाबा ना तुम्हाला. ह्या जंगलाला लागून टुमदार घर होतं माझं. आय बा नुकतीच लगीन करून आणलेली बायको असा परिवार होता आमचा. आईन बा जंगलातनं मध गोळा करून आणायची आणि मी गावात जाऊन मध विकायचो. आम्ही आमच्या दुनियेत आनंदी होतो र. पण एका रात्री जंगलात मस्ती करायला आलेल्या तुमच्यासारख्या बेजबाबदार माणसांमुळे जंगलाला आग लागली. त्या आगीत माझं घर जळून खाक झालं. त्याच दिवशी ठरवलं हे जंगल माझं घर आणि ह्या जंगलातला प्रत्येक जीव माझा परिवार. यापुढं माझ्या घरावर आणि माझ्या परिवारावर अशी वेळ येऊ देणार नाही म्हणून भूत बनून जंगलात येणाऱ्या प्रत्येकाला भीती घालायला लागलो. गावात अफवा पसरायला लागल्या. भूताच्या भीतीनं लोक जंगलात यायची बंद झाली. खरंय बाबा तुमचं. तुम्ही जे बोलता ते अगदी बरोबर आहे. या लोकांना या पर्यावरणाची काहीच काळजी नाही म्हणून तर आज ही तुमची अवस्था झाली. खरं म्हणायला गेलं तर आमच्याकडून पण चुकलं. आम्ही जंगलामध्ये शेकोटी पेटवायला नव्हती पाहिजेत आणि आमच्याकडून जो त्रास झाला तुम्हाला त्याबद्दल आम्ही क्षमा मागतो. आणि तुमचं हे रहस्य आम्ही जगापुढे नाही आणणार.